या लेकराचे मायबाप आपण आहोत, या लेकरांचे सगळे काही तारणहार आपण आहोत. त्यांना न्याय पोलीस देत नाही. गुन्हेगारांसोबत पोलिसांसोबत चालताना पाटील दिसलाय, महाजन त्या ठिकाणी घटना दाबताना दिसलाय. मला सांगा, राज्य सरकार महासंचालक पोलीस महासंचालकाचा रोल काय? कुठे ती पोलीस महासंचालक घेतली का तिने पत्रकार परिषद? ती पोलीस महासंचालक आमच्या संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीच्या लेकरांच्या डोक्यावर हात फिरवायला आली का? तिने घेतलं का सीआयडीला बोलून? तिने घेतलं का एसआयटीला बोलून? तिने या तपासाची माहिती घेतली का? सांगा महासंचालक शुक्ला, तुम्ही आम्हाला न्याय देणार आहेत की नाही? न्याय आपल्या बाजूने नाही, यंत्रणा आपल्या बाजूने नाही, राजकारणी आपल्या बाजूने नाही. त्यांना दुःख आहे धनंजय मुंडेवरती अन्याय झालाय, त्यांना दुःख संतोष देशमुखचं नाही. त्यांना दुःख आहे पालकमंत्री गेले, त्यांना दुःख आहे लेकरू लढतंय हे नाही. त्यांना दुःख आहे धनंजय मुंडेंच्या राजकीय हस्त झालाय, पण राजकारण्यांनी गुन्हेगारी पुसली याचं दुःख नाही. धडा 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 माणसं मारलेत, रोज एक 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 प्रकरण परळीतून बाहेर येतंय, याचं त्यांना दुःख नाही, याचं त्यांना काही घेणं देणार नाही. त्यांना धनंजय मुंडे महत्वाचा आहे. धनंजय मुंडेंना विचारल्यावर ते म्हणतात की ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे, एकदा तरी तुम्ही अधिवेशनात बोललात का? एकदा तरी या कुटुंबाला येऊन भेटलात का? अरे तुम्हाला काट्या मारल्या नसत्या, लाट्या मारल्या नसत्या, तुमच्याकडे पोलीस फोर्स आहे, गुन्हेगार आहेत सगळे, तुम्ही का धनंजय देशमुखला भेटायला आला नाहीत? का या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला नाही? का या लेकराला न्याय दिला नाही? त्यांना न्याय द्यायचा नाही, न्याय देणारा कुणी आपला बसलेला नाही. न्याय फक्त आपण घेऊ शकतो. बाबासाहेबांनी सांगितलंय, जर न्याय मिळत असेल तर तो हिसकावून घेण्याची ताकद ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहे. हा न्याय आपल्याला मिळवायचा आहे. एवढंच असणारं आव्हान करतो आणि थांबतो. जय